जय श्री स्वामीनारायण. जय कष्टभंजन देव. तर आम्ही पोहोचलो होतो गुजरातमध्ये सारंगपूर या गावाला. तर सारंगपूरच्या आधी हे जे स्टॉप आहे ते स्टॉप्स आम्हाला लागलं होतं स्वामीनारायण मंदिर. तर श्री हरी मंदिर स्वामीनारायण मंदिर तिथं स्थित आहे आणि त्याच्या पुढे 3 ते 4 किलोमीटर अंतरावरती हे सारंगपूर धाम स्थित झालेलं आहे. आणि इथं इतकं छान आणि इतकं सुंदर स्वरूप आपल्या श्री कष्टभंजन दादाचं आहे. आणि कष्टभंजन दादाच्या सोबत जी पनवती आहे ती शनिदेवाची, आणि शनिदेव हा त्यांच्या पायामध्ये आहे स्त्री स्वरूपामध्ये. तर ज्या वेळेस सर्व देव लोक त्रस्त झाले होते शनिदेवाला घाबरून, त्यावेळेस हनुमान दादाला विनंती केली सर्व देवांनी की तुम्ही काहीतरी करा. तर त्यावेळेस शनिदेव त्यांना सुद्धा ग्रासला होता. म्हणजे हनुमान दादाला त्यांनी हे केलं होतं, त्यांची प्रकोप दाखवला होता. पण त्यावेळेस हनुमान दादा न घाबरता हनुमान दादानी त्याला म्हणजे त्याची चोटी पकडून त्याला पायाखाली घेतलं होतं. तर तुम्ही विचार करू शकता, जर शनिदेव हा त्याच्या पायामध्ये आहे तर त्यांच्या पायामध्ये जर आपण गेलो आणि आपण शीश नमवलं तिथं, तर भगवंत आपले किती किती कष्ट दूर करेल. आणि आमचं पण तसंच होतं. आम्ही पण गेले काही दिवस आमचे घरामध्ये काही ना काही प्रॉब्लेम चालूच होते. तर मी विचार केला काहीही एक असो, सर्व काही व्यवस्थित झालं की आपण कष्टभंजन देवावर जायचं आणि तिथं नतमस्तक व्हायचं. तर काय मग निघालो आम्ही. अहमदाबादला तिकीट बनवले. भुसावळ टू अहमदाबाद आम्ही ट्रेनने आलो आणि तिथून आम्ही डायरेक्ट अहमदाबादवरून आम्ही गाडी केली डायरेक्ट सारंगपूर. तर काय तिथून ट्रॅव्हल्स असतात, त्या ट्रॅव्हल तुम्हाला मिळून जातं 200 रुपये सीटप्रमाणे. आम्ही तसे सीट बुकिंग केली आणि लगेच निघालो. तर हे जे दिसत आहे हे वसतिगृह आहे, आश्रम आहे तिथे. म्हणजे तिथं वसतिगृह राहण्यासाठी ते आहे. ते तुम्ही बघू शकता केवढं मोठं आहे खूप. आणि याच्यापेक्षा सुद्धा अजून मोठे मोठे गृह तिथे आहे, वसतिगृह आहे, जेवणाचं आहे. आता लागलेली होती आम्हाला भूक, तर तन्मय बिलकुल चिडचिड करून राहिला होता. तर आम्ही अगोदर नाश्ता करून घेतला आणि पिझ्झा खायला भाऊ बसला. आणि फोटो काढ म्हटलं तर नानी सपना ते बिचारायची, त्याला बिलकुल आवडत नाही फोटो काढायला. तर मग काय आम्ही जसे उतरलो आणि त्याने नाश्ता केला आणि त्याच्यानंतर हे पाहुणे पधारले होते इथं आम्ही यायच्या आधीच. अनंत अंबानी आणि मुकेश अंबानी दोन्ही बापलेकं यांनी हजेरी लावून दिली. आणि आमचा इतका टाईमपास झाला तिथं, पण आम्ही बिलकुल टाईमपास होऊ दिला नाही. राम नाम जप आमचा कंटिन्युअसली चालू होता आणि व्हिडिओ काढणंसुद्धा चालू होतं. आणि मागचे जे लोक आहेत ते मागचे लोक चालूच होते त्यांचं बडबड, हनुमान दादा अब तो दर्शन दे दो, हनुमान दादा अब तो हम पे कृपा बरसाव, असे म्हणून आणि खूप हसू पण येत होतं तिथं. आणि वाट बघून बघून एकदम चिंता लागली होती की आता हे कधी जातील अनंत अंबानी. आणि हे दोन्ही बापलेकं आले होते बिचारे, ते आले पण आणि तसेच उडत गेले. पण फक्त थोडा वेळ थांबले, दर्शन घेतलं, आरती केली आणि तशीच निघाले. पण खरी जी भेट होती हनुमान दादाची ना, ती आमची भेट झाली कशी की किती वेळ आम्ही जे भक्तगण होते सगळेचे सगळे, असंच नाही की आम्हीच होते तिथं, किती लोक होते ना, पब्लिक खूप असते तिथं. तर सर्वचे सर्व आम्ही वाट बघत होते आणि राम नाम जप तर कंटिन्यू चालू होता. आणि आमचा दादा पण इथे खूप थकून गेला होता, तन्मय दादा. आणि आम्ही दोन्ही जण तर लाईनमध्ये लागलेलोच होतो. आणि ज्यावेळेस त्यांची एंट्री झाली, एक्झिट झाली, त्यावेळेस खूप गडबड उडाली होती. पण ते गेल्यानंतर एकदम आरामशीर आमचं दर्शन झालं होतं. जितका वेळ भगवंतांना लावला ना, 3 तास आम्ही तिथं लाईनमध्ये होतो आणि 3 तासानंतर आमचं तिथं दर्शन झालं होतं. पण आम्ही पण बिलकुल ऐकलं नाही कुणाचं. सिक्युरिटी पण होती तिथं, पण आम्ही सिक्युरिटीचं बिलकुल ऐकलं नाही. इकडनं एका लाईननं दर्शन घेतलं ना की परत मागच्या साईडनं जाऊन दुसऱ्या लाईनमध्ये लागत होतो. आणि 3-3 वेळा आम्ही हनुमान दादाचं दर्शन घेतलेलं होतं. तर खूप मज्जा येते ज्यावेळेस असं काही होतं ना, खूप मज्जा येते. आणि एक फील वेगळाच असतो भगवंताचं दर्शन घ्यायला जायचं.
किती वर्ष झाले, 17-18 काय जास्ती 20-25 वर्ष झाले. जेव्हापासून समजतं हनुमान दादाची महिमा काय आहे, तेव्हापासून हनुमान दादाचं दर्शन घ्यायची इच्छा होती आणि ती शेवटी आत्ता इच्छा पूर्ण झाली. आणि हनुमान दादाला नक्की प्रॉमिस करून आलेली आहे की आता जर याच्यापुढे सर्व काही व्यवस्थित झालं तर आम्ही हनुमान दादाला दरवर्षी येत जाऊ. ओके, तर आत्ता बिचारे गेलेले आहे उडत, जसे आले होते तसे गेले. आणि त्यांना आता ही जी गाडी गेली ना ती त्यांची ॲम्ब्युलन्स पण होती बरं त्यांच्यासोबत, असं काही नाही, ॲम्ब्युलन्स पण होती आणि किती सिक्युरिटी गार्ड होते त्यांच्यासोबत. आता ॲम्ब्युलन्स आणि डॉक्टरची काही गरज पण नव्हती तिथं, पण त्यांनी त्यांच्यासोबत ॲम्ब्युलन्स पण घेऊन आलेले होते ते दोन्ही. जाऊ द्या, त्यांचं काही एक असो, पण आत्ता उठलेली आहे दोरी आणि आमची एंट्री झालेली होती मंदिरामध्ये जायची, इतकी ढकलाढकली, पण एकदम व्यवस्थित, एकदम व्यवस्थित शांतपणे जात होते लोक. जसे आपले महाराष्ट्रामध्ये थोडीशी कसं विचित्र वातावरण असतं तसं गुजरातमध्ये मी तसं काहीच बघितलं नाही ना, एकदम व्यवस्थित दर्शन झालं. आणि तुम्ही बघू शकता लाईनमध्ये एकदम व्यवस्थित लागत आहे, ना ढकलाढकली ना काही, एकदम व्यवस्थित. आमचा तन्मय तर एकदम शांततेत मस्त पाया पडल्या बघू शकता तुम्ही, आणि एंट्री झालेली आहे. तन्मय म्हणत होता मम्मी हातूनचा कर आणि व्हिडिओ काढ, व्हिडिओमध्ये दिसत आहे हनुमान दादा. मग मी काय केलं, कॅमेरा बंद करून घेतला आणि म्हटलं आता कॅमेऱ्यामधून कित्येक वर्ष झाले मी दर्शन घेत आहे, आता कॅमेऱ्यामधून दर्शन घ्यायचं नाही, आता हनुमान दादा स्वतः दर्शन देतील, आता फक्त पुढे जायचं. आता तिथं काही जायची गरज पण पडली नाही, लोक बरोबर ढकलत होते मागून ना, आम्ही बरोबर पुढे पोहोचून गेलो होतो. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि त्यांचा दरबार किती सुंदर आहे. तर बापरे, त्यांचं दर्शन किती सुंदर असेल. हे तर फक्त पायऱ्यांमधलं आहे. तुम्ही बघू शकता इतकी गर्दी होती, बापरे, 3 तास लोकांना उभं ठेवलं हनुमान दादांनी बाहेर. मुकेश अंबानी आणि त्या अंबानी परिवार आला होता. तर तुम्ही बघू शकता दादा किती सुंदर दिसत आहे. ओम नमो हनुमंते वैरंजनाय सुखम कृपट स्वाहा, ओम नमो हनुमंते वैरंजनाय सुखम कृपट स्वाहा. दर्शन खूप छान झाले आणि बाहेर आल्यानंतर आम्ही खूप फोटो काढले, पण आमचा जो कार्ट आहे ते फोटो काढायलाच तयार नसतं, कधीच त्याला आवडतच नाही फोटो काढायला. आणि असा टाइमपास करायला आवडतो, इकडे तिकडे याला पाहिजे त्याला पाहिजे, याचं नाव काढून त्याचं हे वाजवीन ते वाजवीन, त्याचं चालूच राहतं काही ना काही, बिलकुल काही ना काही. आणि तुम्ही बघू शकता लोक येणारे जाणारे कसे फ्रेम घेऊन जात आहे. आणि त्याच्याच तिकडे तुम्ही बघू शकता की एका बाजूला वसतिगृह आहे आणि एका बाजूला जेवणाचं आहे, भोजनालय आहे. आणि हे आहे जे हरिमंदिर आहे, हरिमंदिरमध्ये स्वामीनारायण भगवान स्थित झालेले आहे. हे आहे ते कष्टभंजन देवाचं आपलं भोजनालय आहे. तिथं फ्री ऑफ कॉस्ट प्रत्येकाला जेवण असतं. तिथं ऊच नीच काहीच बघितलं जात नाही, श्रीमंत गरीब कसाही असो, तिथं प्रत्येकाला जेवण फ्रीमध्ये मिळतं. आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर परिसर होता की तिथून जायची सुद्धा इच्छा होत नव्हती. आणि तुम्ही बघू शकता वेल लावलेले होते आणि ते वेल पण किती सुंदर आणि छान छबीमध्ये लावलेले होते. आधी तर काळ्या कलरचं मंदिर दिसत होतं, तर मला काय वाटलं, तन्मय म्हणत होता मम्मी हरिमंदिर आहे, मम्मी हरिमंदिर आहे. म्हटलं हरिमंदिर नसणार, म्हटलं बेटा ते काळं मंदिर दिसतंय ना, काळ्या कलरचं दिसतंय, तर मला असं वाटलं शनी मंदिर असेल. आणि आतमध्ये जाऊन बघतं तर काय, स्वामीनारायण मंदिर, स्वामीनारायण भगवान तिथं स्थित होते, लक्ष्मीनारायण देव होते, राधारमण देव होते. वाव, एकदम सुंदर. आणि त्यांचं तुम्ही कोरीव काम तुम्ही बघू शकता किती सुंदर होतं. आणि एका बाजूला आपले हरिकृष्ण देव त्यांचे म्हणजे ते ज्या गाडीवरती बसत होते ती बैलगाडी त्यांच्यासोबत जे राहत होती ती बैलगाडी तिथं टांगलेली होती. एकदम सुंदर त्यांच्या लहानपणीची आठवण. आणि बायका तिथं त्या गाडीला हात लावत होते आणि तिथून दर्शन घेऊन पुढे जात होते. आणि बरेच तिथं बसून पण माळ करत होते. आम्ही पण माळ केली, बसले तिथं, नामजप केलं आणि एकदम छान दर्शन झालं आमचं तिथं. आता स्वामीनारायण भगवान आहे, जी फ्रंटला जी मध्यभागी जी मूर्ती आहे ती स्वामीनारायण भगवान म्हणजे हरिकृष्ण देवांची आहे. आणि एका बाजूला राधाकृष्ण देव असतात आणि एका बाजूला लक्ष्मीनारायण देव त्यांच्यासोबत असतात, त्यांचे इष्टदेव. ओके, तर आता आम्ही तिथून निघालो आणि परत आरती ठिकाणी पोचलेलो आहे, श्री कष्टभंजन देवाच्या आरतीला. आणि
हनुमान दादाची आरती एकदम छान सुंदर, खूप मन तृप्त झालं. भगवंतानी इतका वेळ लावला ना, खूप वेळ लावला आम्हाला दर्शन द्यायला. पण आम्ही 2-2 वेळा फिरून आलो. आम्ही हरिमंदिराचं दर्शन करून आलो, जेवणाच्या भोजनालयाकडे जाऊन आलो आणि त्याच्यानंतर सुद्धा आम्ही डबल दर्शन करायला इथं आलो. तिथं आल्यानंतर हरिप्रकाशदासजी जिथले प्रमुख स्वामी आहे त्यांचे दर्शन झाले. ती शास्त्री पण तिथं होते आणि त्यांचे पण दर्शन झाले आणि त्यांनीच आरती केली होती संध्याकाळी. तर खूप छान वाटलं त्यांचे दर्शन घेऊन आणि त्यांची सेवा खूप सुंदर आहे आणि मॅनेजमेंट त्यांचं इतकं खूप छान आहे की तुम्ही नक्की जा, तिथं भेट द्या. कष्टभंजन देवाला जाऊन तुमचे कष्ट निवारा. भगवंत दादा तुम्हाला सर्व गोष्टीमध्ये साथ देईल, तुमचे कष्ट दूर करील. तुम्ही सर्व संकट त्याच्या पायाशी सोडवून या, भगवंत तुम्हाला नक्की साथ देतील. भगवंताकडे जायचं, थोडा वेळ बसायचं, खूप छान वाटतं, खूप मन हलकं होतं आणि मी पण तसंच केलं. खूप डिप्रेशनमध्ये आलेले होते काही दिवस झाले, काही दिवस काय खूप कित्येक महिने होऊन गेले डिप्रेशनमध्ये होते आणि तिथं जाताच दर्शन होताच इतकं अश्रू ढसा अश्रू खाली पडत होते आणि एक हुंदका फुटला इतका की असं वाटत होतं की आता इथून जायचंच नाही, बाहेर निघायचंच नाही. पण आम्ही नाही. आणि ही छबी होती आम्ही ज्या दिवशी भगवंताचे दर्शन घेण्यासाठी गेलो त्या दिवसाचे. शृंगार दर्शनमध्ये यांचा हा शृंगार होता, इतका सुंदर होता. भगवंताचे इथे रोज कपडे चेंज असतात, म्हणजे रोज शृंगार इतका सुंदर आणि इतका छान असतो. तर गुजरातमध्ये असो, महाराष्ट्रामध्ये असो, स्वामीनारायण मंदिरमध्ये हर एक दिवशी भगवंताचे जे कपडे असतात, शृंगार असतं, दर्शन तो सकाळी चेंज केला जातो. आणि आम्ही नंतर या हनुमान दादाचं महावीर स्वरूपमध्ये जे हनुमान दादा उभे आहे त्यांचे दर्शन घेतले आणि खूप मोठी प्रतिमा आहे त्यांची, खूप मोठी मूर्ती तिथं आहे आणि आम्ही खूप छान छान फोटो काढले, रील काढले. तुम्ही पण या आणि तुम्ही पण फोटोशूट